माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचे नातू आणि माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना अत्याचार प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। न्यायालयाने 10 लाख रुपयांचा दंड देखील त्यांना ठोठावलाय। 48 वर्षीय महिलेच्या लैंगिक छळाच्या संबंधित प्रकरणात रेवन्ना यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे। ही महिला घरगुती काम करणारी होती। महिला अत्याचार प्रकरणात रेवन्नाला कर्नाटकच्या खासदार आमदार विशेष न्यायालयाने काल दोषी ठरवल्यानंतर आज दिनांक 2 जुलै रोजी जन्मठेप आणि 10 लाखाच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। हसन जिल्ह्यातील होले नारसीपुरा येथील फार्म हाऊसमध्ये मोलकरणीवरती केलेल्या अत्याचार प्रकरणी रेवन्ना गेल्या 14 महिन्यांपासून तुरुंगात आहेत। नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊयात। लोकसभा निवडणुकीदरम्यान रेवन्ना यांचे कथित अश्लील फोटो असलेला पेन ड्राईव्ह व्हायरल झाला होता। या प्रकरणात एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा देखील दाखल करण्यात आला, त्याचा तपास देखील सुरू करण्यात आला होता। या प्रकरणात पोलिसांनी माजी खासदार रेवन्ना यांना 31 मे 2024 रोजी अटक केली। रेवन्ना यांच्यावरती हसन जिल्ह्यातील होने नारसीपुरा येथील एका फार्म हाऊसमध्ये 48 वर्षीय मोलकरणीवरती 2दा अत्याचार केल्याचा आरोप होता। रेवन्ना यांच्या पेनड्राईव्ह मध्ये सुमारे 2000 अश्लील व्हिडिओ असल्याचा देखील आरोप आहे। रेवन्ना यांच्यावरती प्रथम महिलांशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आणि नंतर व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे। रेवन्ना यांच्या विरोधात पहिली तक्रार एप्रिल 2024 मध्ये करण्यात आली होती। महिलेने आरोप केला होता की रेवन्ना 2021 पासून तिच्यावरती बलात्कार करत होता। या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे घटनेच्या वेळी पीडितेने घातलेली साडी ही ठरली। तपासात त्या साडीवरती शुक्राणूचे म्हणजे स्पर्मचे डाग आढळून आले, जे फॉरेन्सिक तपासणीमध्ये रेवन्नाचे असल्याचे समोर देखील आलं। मोलकरणीची ती साडी मोठा पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आली। हा सर्वात मोठा पुरावा मानला गेला। त्याचबरोबर बलात्काराचे व्हिडिओ देखील कोर्टात सादर करण्यात आले होते। पीडितेने केवळ साडी जपून ठेवली नाही तर तिने या घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला होता। या अत्याचार प्रकरणाची आपण टाइमलाईन जाणून घेऊया। 21 एप्रिल 2024 हसनमधील लोकांना काही पेनड्राईव्ह वाटण्यात आले, ज्यात अश्लील व्हिडिओ क्लिप्स असल्याचा आरोप आहे। हे व्हिडिओ प्रज्वल रेवन्नाशी संबंधित असल्याचे देखील सांगितले जात होते आणि तेव्हापासून हे प्रकरण अत्यंत वेगाने वाढू लागले। 22 एप्रिल 2024 या पेनड्राईव्ह मधील काही निवडक व्हिडिओ मोबाईल आणि व्हॉट्सअपवर देखील शेअर होऊ लागले। व्हिडिओमध्ये प्रज्वल रेवन्ना अनेक महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसून आले। 23 एप्रिल 2024 दिवसभरात आणखी व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यामुळे संपूर्ण हसन जिल्ह्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले। राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली। 23 एप्रिल 2024 एका महिलेने रेवन्ना विरोधात हसन सेंट्रल एंड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली। या प्रकरणातील ती पहिली अधिकृत तक्रार होती। 26 एप्रिल 2024 या दिवशी रेवन्ना यांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केले, माध्यमांशी संवाद साधला आणि कुटुंबाच्या अंत्यसंस्कारातही सहभागी झाले। 27 एप्रिल 2024 प्रज्वल रेवन्ना देश सोडून पळून गेले। पोलिसांनी त्यांच्या विरुद्धच्या तक्रारीची माहिती मिळाली असतानाही त्यांनी बेंगळुरूवरून जर्मनीला विमानाने प्रवास केला। 27 एप्रिल 2024 कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक विशेष तपास पथक स्थापन केले। 28 एप्रिल 2024 पुणे नरसीपुरा येथे पहिला FIR दाखल करण्यात आला, ज्यामध्ये प्रज्वलला आरोपी क्रमांक 2 आणि त्याचे वडील HD रेवन्ना यांना मुख्य आरोपी म्हणून नाव देण्यात आले। प्रकरण ताबडतोब SIT कडे सोपवण्यात आले। 29 एप्रिल 2024 पीडितेने न्यायालयात दंडाधिकाऱ्यांसमोर कलम 164 अंतर्गत तिचा जबाब नोंदवला। अत्याचार, धमक्या आणि व्हिडिओ व्हायरल करण्याबद्दल देखील माहिती दिली। 30 एप्रिल 2024 SIT ने प्रज्वल यांना नोटीस पाठवली आणि 24 तासांच्या आत हजर राहण्याचे देखील निर्देश दिले। ही नोटीस थेट त्यांच्या घरी पाठवण्यात आली। 1 मे 2024 प्रज्वल यांच्या वकिलाने एका आठवड्याचा वेळ मागितला, पण SIT ने नकार दिला। त्याच दिवशी CID सायबर क्राईम पोलीस स्टेशन मध्ये दुसरा FIR देखील नोंदवण्यात आली। 2 मे 2024 SIT ने एक लुकआउट सर्क्युलर जारी केला, जेणेकरून रेवन्ना देशाबाहेर पळून जाऊ नये, जरी तो आधी जर्मनीला गेला होता। 4 मे 2024 इंटरपोलशी संपर्क साधून प्रज्वल विरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली, जेणेकरून त्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावरती ट्रॅक करता येईल। 7 मे 2024 आणखी एका महिलेने CID सायबर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला। यावेळी पीडित 44 वर्षीय JDS कार्यकर्त्याने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला। 18 मे 2024 स्थानिक न्यायालयाने प्रज्वल यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले, जेणेकरून SIT परदेशातून रेवन्नांना आणण्याची प्रक्रिया देखील सुरू करू शकेल। 24 ते 25 मे 2024 SIT ने प्रज्वल यांचा राजकीय पासपोर्ट रद्द करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र देखील पाठवले। मंत्रालयाने पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि नोटीस देखील पाठवली। 27 मे 2024 प्रज्वलने जर्मनीहून एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला आणि तो निर्दोष असल्याचे आणि लवकरच भारतात परतणार असल्याचे देखील सांगितले। 31 मे 2024 भारतात परतताच बेंगळुरू विमानतळावरती SIT कडून रेवन्नांना अटक करण्यात आली। विशेष म्हणजे अटक करणाऱ्या पथकातील सर्व अधिकारी या महिला होत्या। जून 2024 मध्ये सुमारे 60 वर्षाच्या तिसऱ्या महिलेने देखील SIT कडे अत्याचाराची तक्रार दाखल केली।
या प्रकरणात IPCचे कलम देखील लावण्यात आले। तीनही प्रकारामध्ये SITने इलेक्ट्रॉनिक आणि फॉरेन्सिक पुराव्याच्या आधारे तपास पूर्ण केला आणि न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केले। 31 डिसेंबर 2024 रोजी रेवन्ना विरुद्धच्या खटल्याची औपचारिक सुरुवात झाली। न्यायालयाने व्हिडिओ पीडितेचे म्हणणे आणि DNA पुराव्याच्या आधारे सुनावणी सुरू केली। 1 ऑगस्ट 2025 रोजी 7 महिन्यांच्या प्रदीर्घ खटल्यानंतर न्यायालयाने रेवन्नाला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले। त्यानंतर आज रेवन्ना यांना जन्मठेप आणि 10 लाखांच्या दंडाची शिक्षा ही सुनावण्यात आली आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।